आपल्याला कुणी कितीही सांगितलं ना, की तुझी ही सवय वाईट आहे. तरी आपल्याला ते पटत नाही किंवा आपण त्याच्यात चेंजेस करत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आपल्या मनात जेव्हा खोलवर रिअलाईज होते स्वतःची स्वतःला, खोलवर कुठेतरी आघात होतो, त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थाने बदलायला लागतो, असं मला वाटतं. उदाहरणार्थ माझा मुलगा जेव्हा छान-छान चित्र काढतो, काहीतरी नवीन छान क्रिएट करतो, क्राफ्ट करतो किंवा छान-छान बोलतो, कॉमेडी बोलतो, त्यावेळेस मला खूप छान वाटतं. आणि म्हणजे माझे काही चांगले गुण याच्यामध्ये आलेत, ह्याचं मला प्राउड फील होतं. मला भारी वाटतं. पण आता तो मोठा होतोय. कधी-कधी काही गोष्टींवरती तो खूप रिॲक्ट होतो, रागवतो. त्यावेळेस मग मला ती गोष्ट त्याची अजिबात आवडत नाही. आणि मला असं वाटतं, की त्याने अशा क्षुल्लक गोष्टींवरून किंवा रागवायला नको आहे खूप आणि म्हणजे मूड पण जायला नको. म्हणजे असं म्हणतात ना, की आपल्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये शांत राहता आलं पाहिजे. शांत राहून निर्णय घेता आले पाहिजे. अ, त्याचा खरा अर्थ मग मला त्यावेळेस कळतो. ज्यावेळेस तो चिडतो. अ, मग पण मी विचार केला, की हे येतंय कुठून? हा पण तर माझ्यातलाच एखादा गुण नाही म्हणू शकत. अवगुण तर त्याच्यात येत नाहीये ना. आणि मग त्यावेळेस मला रिअलाईज झालं, की नाही आपण पण असं काही-काही गोष्टींवर जास्त रिॲक्ट होता कामा नये आणि थोडं शांत राहून आपल्याला सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. मग हे जेव्हा मला खोलवर रिअलाईज झालं, तेव्हा मग मी असं ठरवलं, की ज्यावेळेस पण मला राग येतो, त्यावेळेस मग मी हे मला आठवण करून देते, की नाही आपण असं नाही करायला पाहिजे. हे आपलेच गुण मग आपल्या मुलांमध्ये येतात. आपल्याला बघूनच आपली मुलं मग अशी वागायला लागतात. मग तेव्हापासून मग थोडा का होईना प्रमाणात माझा पण राग कमी होतोय आणि हळू कमीच होईल. कारण मला मनापासून असं वाटतं, की माझ्या मुलाने पुढे जाऊन प्रत्येक सिच्युएशन शांत मनाने, शांत डोक्याने हँडल करता त्याला आली पाहिजे. ही अशी माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामुळे मी पण माझ्यामध्ये काही बदल करतीये. हे का झालं पण? तर मला खरंच रिअलाईज झालं की मला पण असा राग येतो आणि ह्याचा परिणाम चांगला नाहीच आहे आणि माझ्या मुलाने असं केलेलं तर मला आवडणारच नाही. त्या अशाच अनेक गोष्टी प्रत्येकामध्येच असतात, की त्या चांगल्या नाहीयेत. त्याच्यावरती आपण म्हणजे त्या बदलायला हव्यात किंवा कमी तरी करायला हव्यात. तुम्हाला काय वाटतं? पॅरेंट्सने कमेंट करा. नक्की कमेंट करा.